वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण गोड भात तांदळाचा। इथं घेतलेला आहे बडीशोप, काळा गूळ, बदाम, इलायची एवढं घेतलेलं आहे, दही आणि तांदूळ। आता कुकरमध्ये मी टाकून घेणार आहे गूळ, बारीक खिसलेला गूळ मी टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, हे पूर्ण गूळ टाकून घेते मी आणि त्याच्यामध्ये आपल्या तांदळाला जेवढं पाणी लागतं आपण तेवढं टाकून घेणार, म्हणजेच 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेणार। आता आपण हे फिरून घेऊया, उकळी येईपर्यंत शिजून घेऊया ते गूळ। आणि एक साईडला मी इथं घेतलेला आहे तांदूळ, हे आपण 3 ते 4 पाण्यात आपण धुवून घेऊया। हे मी तांदूळ धुवून घेतले, जे आपलं गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्ये हे आपण तांदूळ टाकून घेऊया आणि ते पण फिरून घेऊया। आणि हे जर शिजत आलं तेव्हा आपण दही ते टाकूया। आता मी ते घेतलेलं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ काहीतरी टाकून घ्यायचं, त्याच्याने गोड भात खूपच छान लागतो। बघू शकता तुम्ही, तो उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे इलायची पूड आणि बडीशोप। आता हे पण फिरून घेऊया आपण। आता याच्यामध्ये आपण बारीक कट केलेले बदाम टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया। हे भात कधी तुम्ही गोड भात हे खाल्लेला आहे का, कधी कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण फिरून घेऊया आणि झाकण लावून टाकूया। 1 शिट्टी घेऊन 10 मिनिटं आपण ठेवूया कमी गॅसवर। झालेले आहेत आपले 10 मिनिटं। आता काढून घेऊया। बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहे आपला गोड भात। नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्ही। मी ताट वाढून घेतलं, बघू शकता तुम्ही, खूपच छान लागतो हा गोड भात। एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।